आले का सगळे ऑनलाईन ऑफलाईन वाले व्यवस्थित दिसतेस मग फळा व्यवस्थित दिसतोय का लिहिलेलं हे ते हां. मग त्यामध्ये आपण काय आहे की ह्यावेळी आपल्या संविधानाचे दोन भाग जे आहेत, दोन नाही 3 भाग जे आहेत ते व्यवस्थित झालेले आहेत. म्हणजे अख्खे 3 टॉपिक संपलेले आहेत आपल्या संविधानाचे. त्यामध्ये आपण बघितलं पहिल्यांदा संविधानाची निर्मिती बघितलं, त्यासोबत आपण मग नंतर बघितलं संविधान सभा बघितलं, आपण त्यामध्ये संविधानाची निर्मिती बघितलं, संविधानाची लक्षणे किंवा संविधानाचे वैशिष्ट्य काय हे पण बघितलेलं आपण. मग असे वेगवेगळे घटक संविधानाचे उद्देश काय ज्याला आपण संविधानाची प्रस्तावना पण म्हणतो किंवा संविधानाची नांदी ज्याला आपण म्हणतो, असे 3 धडे जे आहेत 3 टॉपिक जे आहेत ते आपल्या ह्या ठिकाणी व्यवस्थित झालेले आहेत. आणि तुम्हाला हे बघायचे असतील तर ही प्लेलिस्ट जी आहे ती आपल्या यूट्यूब चॅनलला आहे. आणि असं नाही की तुम्ही जर समजा 10वा धडा एकदम किंवा 10वा जो काही व्हिडिओ आहे तो एकदम ह्या ठिकाणी चालू केला की मग तुम्हाला समजणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यापासून व्यवस्थित जे आहे ती जी काही प्लेलिस्ट जी आहे ती व्यवस्थित बघा पहिल्यांदा. आणि ती बघितल्यानंतर त्याची जी काही नोट्स आहेत ती त्या ठिकाणी तुम्ही लिहून काढत जा. आता माझं मत जे आहे, अनेक जण मुलं म्हणतात की सर तुमच्याकडे नोट्स आहेत का, नोट्स तुम्ही देता का. माझं एक म्हणणं आहे की मी नोट्स देण्यापेक्षा किंवा कोणीही तुम्ही कोणाचेही नोट्स घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः काढलेले जे काही नोट्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे किंवा ते फायद्याचे असते. मी नोट्स आता एक एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. आता समजा आपण बघितलेलं आहे की एखाद्या समजा आपल्या नदी प्रणाली हा टॉपिक चालू आहे आणि त्या ठिकाणी आपण कृष्णा नदी किंवा भीमा नदी जी आहे ती या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. मग ह्या ठिकाणी विचारलं जातं किंवा काही क्वेश्चन ह्या ठिकाणी येतात की जी काही भीमा नदी जी वाहते त्याचा हा जो काही डॅम आहे ज्याला आपण उजनी डॅम म्हणतो, मग हे जे काही उजनीचं जे काही डॅम आहे ज्याला उजनीचं जे काही डॅम आहे त्या उजनी डॅमच्या जलाशयाचं नाव काय असे येतं, क्वेश्चन येतो. पोलीस भरतीला पण येतो, MPSC ला पण येतो. मग उजनी डॅमच्या जलाशयाचं नाव काय असं ज्यावेळेस क्वेश्चन येतो त्यावेळेस माहिती असतं की जे XYZ समजा XYZ ही जलाशयाचं नाव आपण आहे आणि ह्या ठिकाणी मीही सांगितलेलं आहे आणि तुम्ही तेवढंच पाठ केलं. पण कन्सेप्ट तुम्हाला माहित नाही, तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत नाही की जलाशय म्हणजे काय असं तुमच्याकडे डोक्यामध्ये प्रश्न येतो. पण कोणत्याही नोट्समध्ये ते लिहिलेलं नसतं. का लिहिलेलं नसतं, जो काही नोट्स काढतो मग तुम्ही असेल किंवा अन्य कोणी असेल तो नोट्स आपापल्या पद्धतीने काढत असतो. आता जो शिकवत असतो त्याला जलाशय म्हणजे काही माहिती असतं, त्यामुळे तो इतकं डीप मध्ये लिहून देत नाही त्या नोट्स मध्ये की जलाशय म्हणजे काय, मग उजनीच्या जलाशयाचं नाव काय आहे, मग असं इतकं डीप मध्ये लिहून दिलेलं नसतं नोट्स मध्ये. तो फक्त एवढंच सांगतो की उजनीच्या जलाशयाचं नाव XYZ असं आहे. मग त्यामुळे तुम्ही जे आहे ते मी जे ह्या ठिकाणी शिकवतो ते व्यवस्थितपणे आपण कोणतीही लाज न बाळगता, लाज बाळगायचीच नाही. आपल्याला MPSC द्यायची, सरळ सेवा द्यायची, पोलीस भरती द्यायची, त्या ठिकाणी लाज द्यायची सोडून द्यायची. ज्या ठिकाणी लाज बाळगायची त्या ठिकाणीच बाळगायची. पण ज्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आपल्याला हे ज्ञान ज्यावेळेस घ्यायचं असतं त्यावेळेस कमी जास्त काही लेखायचं नाही. आपण एखाद्याला विचारलं आपण की जलाशय म्हणजे काय, मग तो आपल्याला म्हणेल तुला इतकं पण माहित नाही का, तू MPSC देतोय किंवा पोलीस सरळ सेवा देतोय तू आणि तुला जलाशय म्हणजे काय हे माहित नाही असं कोणी म्हणेल. ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कुणी म्हणेल तर तू म्हणेल, पण आपल्याला ज्यावेळेस अभ्यास करायचा आहे आपल्याला ही जे काही एक्झाम्स आहे ही एक्झाम पास कोणी होतं, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त किंवा जास्तीत जास्त नॉलेज कोणाकडे आहे ती व्यक्ती ही एक्झाम पास होते. त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी नॉलेज गोळा करायचं आहे आणि नॉलेज गोळा करत असताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सोडून द्याव्या लागतील. त्यामुळे भले एखाद्याला माहित नाही जलाशय म्हणजे काय हे एखाद्याला समजत नाही, पण ज्यावेळेस इथं सांगितलं जातं जलाशय कशाला म्हणतात, जे काही डॅम जो बांधलेला असतो त्याचा जो काही मागचा ज्या ठिकाणी पाणी साठवलेलं असतं, तुम्ही डॅम बघता डॅम मधून पुढच्या बाजूने पाणी पडत असतं नदीमध्ये आणि ते पुढे वाहून जात असतं. पण त्या डॅमच्या मागच्या बाजूला खूप मोठा भाग जो आहे तो पाणी त्या ठिकाणी अडवलेलं असतं, साठवलेलं असतं पाणी, त्याला आपण जलाशय असं म्हणतो. मग हे आपण व्यवस्थित लिहून घेऊ ना, जलाशय म्हणजे काय, जलाशयाची व्याख्या जी आहे ती लिहून घेऊयात आपण. मग अशा पद्धतीने अभ्यास जो आहे तो आपल्याला इतक्या डीप मध्ये जो आहे त्या ठिकाणी जाऊन अभ्यास जो आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि इतक्या डीप मध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आणि त्यावेळेस आपल्या सगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, संकल्पना ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित समजतील. आणि एकदा काही कन्सेप्ट व्यवस्थित समजले की मग आपल्याला डोक्यातून आयुष्यभरातून हे जलाशय म्हणजे काय ही गोष्ट आपल्याला विसरणं शक्य नाही. मी शिकवतो, मी जसं शिकवतो ते व्यवस्थित तुम्ही शिकलात तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला ही गोष्ट जी आहे ती हे पाठ करत बसायची गरज नाही. ते पुस्तकात असतंच ना, नद्या असतात त्यांचे डॅम असतात आणि जलाशयाची नाव असतात, आहे तसं पाठ केलं. पण हे पाठ केलेली गोष्ट किती दिवस लक्षात राहील आपल्या, 1 महिना 2 महिना 6 महिना जास्तीत जास्त वर्षभर.
पण ते पण कधी लक्षात होईल तुम्ही रिव्हिजन केलं तर. नाही आता तो जो काही टॉपिक जो आहे म्हणजे डॅमची नावं आणि त्यांची जलाशय ती आज वाचली आणि एक 6 महिने किंवा 6 महिने जाऊ द्या, एक 8 दिवस जाऊ द्या, त्यामध्ये समजा 10 नावं असतील तर आपल्याला जेमतेम 2-3च नावं सांगता येतील. 5-7 नावं ते आपले तसेच उडून जातील. ते काय होतं, ते तुम्ही पाठ केलेलं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट संकल्पना समजून घेता त्यावेळेस तुम्हाला जे 8-10 नावं जे काही तुम्ही या ठिकाणी वाचलेले आहेत, एक 8 दिवस जाऊ दे, त्या 10 पैकी 8 मिनिमम 8 नावं जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित सांगता येतात. हे कधी होतं, ज्यावेळेस संकल्पना समजलेली असते त्यावेळेस. त्यामुळे नोट्स न मागता किंवा नोट्स न विकत घेता कुठलेही स्वतः जे काही नोट्स आहेत ते बनवा आणि त्याचा फायदा जो आहे तो नक्की तुम्हाला तो झालेला दिसून येतो. जाऊ दे ना, किती जातात एखादी वही घ्यायची आपल्याला, किती पैसे जातात वहीला जास्तीत जास्त? 40-45. लई चांगली वही घेतली 50, त्याच्या पुढे जात नाही. 250 पेजेस वही घ्या, लॉंग पेज जी आहे ती मोठी जी काही वही असते ती घ्या आणि त्यामध्ये सगळे गोष्टी जे आहेत ते व्यवस्थित लिहून काढा. 6 विषय आहेत, 6-7 विषय आहेत आपल्याला, 6-7 एक वह्या घ्या तशा. 200-250-300 रुपये जातील जास्तीत जास्त या सगळ्याला. मग 300-350 मध्ये जर तुम्हाला नोट्स मिळत असतील तर काय फायदा, म्हणजे काय वाईट काय त्यामध्ये. आणि बाहेर एखाद्या समजा गुगलची नोट्स घ्यायला गेला तर जवळपास ते एका नोट्स विकत घेण्यासाठी तुम्हाला 200-250 रुपये द्यावे लागतात किंवा त्यापेक्षा जास्तही द्यावे लागते. मग त्यापेक्षा 300-350 रुपये तुम्हाला सगळ्या जे काही नोट्स आहेत ते तुम्ही स्वतः बनवलेल्या तुम्हाला जे ते उपयोगात येत असतील तर ह्या मला वाटत नाही की ह्यामध्ये कुणाला अडचण असेल. त्यामुळे नोट्स न घेता ज्या काही गोष्टी शिकवल्या जातात ते व्यवस्थित इथं जेवढं काही लिहिलं जातं तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या वहीत पाहिजे आणि त्या म्हणजे तुमच्या नोट्स आहेत थोडक्यात. त्यामुळे व्यवस्थित ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि याचा व्यवस्थित तुम्ही एक बसा, व्यवस्थित एका जागेवर ह्या गोष्टीचा विचार करा आणि मग तुम्हाला समजून येईल. चला झालं, आपण ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता आपण जे काय मागच्या वेळेस बघितलेलं होतं संविधान जे आपलं जे काही चालू आहे, आता संविधानामध्ये जे काही टॉपिक, आजचा जो काही नवीन टॉपिक जो आहे तो आज चालू होईल आपला. आता संविधानाचा एक नवीन टॉपिक जो आहे तो संविधानाच्या पुस्तकामध्ये पण आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. एक्झामला ह्या टॉपिक मधून एक ना एक किंवा 2 क्वेश्चन हे असतातच असतात. यातून क्वेश्चन आले हे जे आहेत हे अतिशय महत्वाचा टॉपिक जो आहे तो संविधानाचा आहे आणि सगळ्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या. एक एक्झाम द्यायची म्हणून नाही, पण एक आपण ह्या देशाचे सदस्य आहोत, ह्या देशाचे सिटिझनशिप नागरिकता जे ते आपल्याकडे आहे, त्यामुळे हा टॉपिक माहिती पाहिजे. एक्झाम तर द्यायचीच आहे आपल्याला आयुष्यामध्ये, पण एक्झाम देता देता ह्या गोष्टी ज्या आहेत किंवा हे जे काही टॉपिक आहेत ह्यामध्ये जे काही 3-4 कलम जे ती माहिती पाहिजे का आपण ह्या देशाचे सदस्य आहोत. आपण आपल्या ज्या कुटुंबातून आपण येतो त्या कुटुंबाची माहिती असते का नाही आपल्याला? आपले आई वडील कोण आहेत, आपल्याला किती भाऊ आहेत बहीण आहेत, आपले नातेवाईक कोण कोण आहेत, हे सगळी माहिती असते का नाही आपल्याला? का आपण त्या कुटुंबाचे सदस्य आहोत म्हणून. तसं हा देश पण एक सदस्य, आपण देश पण जो आहे तो आपलाच एक कुटुंबच आहे ना. देश पण आपला एक, हा सगळा जो काही देश दिसतो आपल्याला हा देखील एक आपल्या भागच आहे, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे देश म्हणजे. आणि देश हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्याच्याबद्दल काही माहिती जी आहे ती आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे. ह्या गोष्टी ज्या आहेत हे तोंडपाठ असायला पाहिजेत. का आपण या देशाचे सदस्य आहोत, त्या कुटुंबाचे सदस्य आहोत आपण या एकदा. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ते तोंडपाठ व्यवस्थित पाहिजे. हे जे काही मी कलम सांगतो या ठिकाणी 3-4 कलम जे आहेत हे तोंडपाठ म्हणजे तोंडपाठच पाहिजे. एकदा वाचून घेतलं, मी जे शिकवलेलं आहे ते व्यवस्थित ऐकलं आणि ह्या ठिकाणी एकदा आपल्या वहीमध्ये लिहून काढलं की तुम्हाला हे जे काही कलम आहेत हे व्यवस्थित लक्षात येतील. काही जण मुलं काय असतात, संविधानाचे कलम आहेत मी सांगितलंय 395 कलम आहेत, त्यापैकी 200-250 कलम तर आपल्याला व्यवस्थित तोंडपाठ पाहिजे. मग 200 कलम एकाच तुम्ही वही पुस्तक घेतलं एखादं आणि 200 कलम सिक्वेन्स नुसार वाचत गेलं, अजिबात लक्षात येत नाही आणि लक्षात राहणं शक्य नाही अशा गोष्टी. त्यामुळे हे 200 कलम काही एका दिवसात आपल्याला या ठिकाणी पाठ करायची नाही. दररोज डेली एक 3-4 कलम जे ते व्यवस्थित संकल्पना सहित समजून घ्या, आयुष्यभर लक्षात राहतं. त्यामुळे हे जे काही कलम आहेत हे व्यवस्थित बघा, हे कलम व्यवस्थित लिहून काढा वहीमध्ये कोणतं कलम आहे आणि त्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे. नुसतं कलम लिहायचे नाही, पाढे लिहायचे नाही आपल्याला. कलम 1, कलम 2, कलम 3 हे पाढे लिहित बसायचे नाहीत आपल्याला. आपल्याला ह्या ठिकाणी त्या कलमामध्ये काय दिलेलं आहे, संविधानाने कशाचा उल्लेख जो आहे तो त्या कलमामध्ये दिलेला आहे हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. कळलं? चला, आजचा जो काही नवीन टॉपिक आहे आपला
तो म्हणजे राज्यशतक. संविधान आणि संविधानामध्ये आपल्या संविधानाचा एक भाग आहे, त्यामध्ये संविधानामध्ये राज्यशतक जे आहे त्याचा उल्लेख आहे. आता राज्यशतक म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की देशाला एक नाव आहे, आपल्या राज्याला पण एक नाव आहे, तसं त्याची सीमा जी आहे ती ह्या ठिकाणी बनवलेली आहे आपण. मग हे नेमकं कशात आहे असं म्हणतो, काही जण म्हणतात की आपण लहानपणी शाळेत जात होतो, शाळेत जात असताना काय असतं, हाफ पॅन्ट घालायचो आणि जायचो शाळेमध्ये. शाळेत गेल्या गेल्या जनगण मन व्हायचं, लगेच पळत निघायचं कुठं, वर्गामध्ये बसायला. का जायचं, पहिला बेंच मिळायला पाहिजे. मग त्या ठिकाणी गेलं, मग समजा एकच पहिला बेंच आहे आपला, पहिला हा एकच असतो कधी, आणि त्यामुळे पहिल्या बेंचवरती गेलो आपण की त्या ठिकाणी एक बेंच आहे आणि त्या ठिकाणी 3 मुलं आहेत. एका बेंचवरती जास्तीत जास्त आपण किती, दोघं बसत होतो. मग यामध्ये 3 आलो, मग विचारलं जातं, मग वाद लागायचा त्या दोघांमध्ये कोणा की बसायचं कोण. मग कोणी ते म्हणायचं की हे काय बेंच काय तुझ्या नावचा आहे का. मग विचारलं जायचं, हा माझ्या नावचा बेंच आहे. मग सांग कुठं लिहिलंय तुझं नाव ह्या बेंचवरती. असं होत असायचं ना वाद, की तुझं नाव जे आहे ह्या बेंचवरती कुठं लिहिलंय, असं वाद जो आहे तो मुलांमध्ये होतो असायचा. तुमच्याही बाबतीत झाला असेल, माझ्याही बाबतीत झालेलं आहे. मग अशा वेळेस आपण सांगतो लगे एखादं पेन्सिल घ्यायची आणि लिहायचं नाव त्या बेंचवरती, जसं काय आपल्याच बाबाचा बेंच आहे तो, आणि त्या पद्धतीने लिहायचं नाव आणि सांगायचं हे बेंच माझ्याच नावचं आहे. पण अशा पद्धतीने वाद जे ते शाळेमध्ये व्हायचे. तसं असं कधी क्वेश्चन आलाय का डोक्यामध्ये की आपल्या देशाचं नाव काय आहे, इंडिया हे आपण म्हणतो, पण आपल्या देशाचं नाव हे इंडियाच आहे किंवा आपल्या देशाचं नाव भारतच आहे, असं कोणत्या पुस्तकात किंवा कुठे लिहिलेलं आहे की आपल्या देशाचं नाव इंडिया हे आहे, असं कोणत्या पुस्तकामध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये कोणत्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे का, हे या गोष्टी ज्या त्या ठिकाणी बघितल्या पाहिजे. आता पहिल्यांदा एक आपण ह्या ठिकाणी बघूया की असं कुठे लिहिलेलं आहे का की आपल्या देशाचं नाव इंडिया आहे. असं माहिती आहे सगळ्यांना की हे जे काय आपल्या देशाचा जो काही एक महत्वाचं जे काही ग्रंथ ज्याला म्हणतो आपण, पुस्तक जे आहे भारताचं जे काही संविधान आहे, हे एक महान पुस्तक म्हणून आपण ह्याच्याकडे बघतो. आणि ह्या पुस्तकामध्ये देशाचं नाव जे आहे ते नमूद आहे. मग कुठे लिहिलेलं आहे असं नाव, तर हे लिहिलेलं आहे संविधानाचे भाग 1 मध्ये. संविधानाचं भाग मी सांगितले, संविधानामध्ये सध्याला 25 भाग आहेत. त्यामध्ये संविधानाचा भाग 1 जे आहे त्या ठिकाणी काही गोष्टींचा उल्लेख आहे. आता भाग म्हणजे एक कलम नाही, कलम वेगळं भाग वेगळं. भाग म्हणजे काय, असं खूप मोठा भाग आणि त्यामध्ये लहान लहान सब पॉईंट असतात. म्हणजे एक मेन क्वेश्चन त्याला काही सब पॉईंट, तसं भाग म्हणजे एक मेन क्वेश्चन आहे आणि त्यामध्ये अंतर्गत काही सब क्वेश्चन म्हणजे वेगवेगळे कलम जे आहेत ते या ठिकाणी दिले. मग संविधानाचा भाग 1 जे हे काय सांगतं की देशाचं राज्यक्षेत्र जे त्यामध्ये ह्याचा उल्लेख जो आहे तो ह्या ठिकाणी केलेला आहे. आता आपल्या संविधान राज्यक्षेत्रामध्ये एकूण किती कलम आहेत, एकूण 4 कलम आहेत. किती कलमांचा उल्लेख आहे असं विचारलं राज्यक्षेत्र किंवा संविधानाच्या भाग 1 मध्ये किती कलम येतात, तर यामध्ये एकूण जे ते ह्यामध्ये 4 कलम आहेत ते संविधानाच्या भाग 1 मध्ये. मग भाग 2 मध्ये बाकी कलम असतात. असे 395 कलमे, जवळपास 22, आता सध्याला 25 भागामध्ये त्यांचं विभाजन जे ते झालेलं आहे. मग संविधानाच्या भाग 1 मध्ये एकूण किती कलम आहेत, तर 4 कलम आहेत. किती, 4 कलम आहेत ते संविधानाच्या भाग 1 मध्ये या ठिकाणी दिसून येतात. मग हे झाले या ठिकाणी. मग या संविधानाचा भाग 1 मध्ये काय दिलेलं आहे हे पण माहिती पाहिजे, संविधानाच्या भाग 2 मध्ये काय दिलेलं आहे हे पण माहिती पाहिजे. मग हे संविधानाचा भाग 1 यामध्ये कलम 1 काय सांगते सर बघा. संविधानाचा भाग 1 कलम, संविधानाचा भाग 1 कलम 1 काय सांगतं की या ठिकाणी व्यवस्थित वाटतं, इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ अ स्टेट. आता इंडिया पण लिहिलंय आणि भारत पण लिहिलंय. मग हे जर मराठीमध्ये काय आहे हे इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. मग ह्याला मराठीमध्ये काय म्हणायचं, इंडिया दॅट इज भारत म्हणजे इंडिया हाच भारत आहे आणि शाल बी युनियन ऑफ द स्टेट आणि हा एक राज्यांचा संघ आहे असं ह्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आपल्या देशाचं ह्यातून 2 गोष्टी समजतात. कोणत्या 2 गोष्टी समजतात, काय काय समजते ह्यातून, एक म्हणजे देशाचं नाव, एक काय समजतं आपल्याला देशाचं नाव, आणि एक काय समजतं आपल्याला शासन पद्धती. काय समजतं आपल्याला शासन पद्धती. असं विचारलं गेलं की संविधानाचा भाग 1 कलम 1 जे आहे ह्यामधून कोणत्या 2 बाबी जे आहेत ते आपल्याला समजतात. मग एक सांगता आलं पाहिजे की यातून आपल्याला इंडिया देशाचं नाव एक समजतं आणि एक शासन पद्धती जी आहे ती कलम 1 मध्ये समजते. मग कसं आहे
काय देशाचं नाव कसं समजतं, त्या ठिकाणी लिहिलंय ना इंडिया आणि त्या ठिकाणी भारत, इंडिया दॅट इज भारत. त्याचा अर्थ काय की इंडिया म्हणजेच भारत, इंडिया दॅट इज भारत म्हणजे इंडिया म्हणजेच भारत आहे असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग इंडिया आणि भारत हे दोन्ही नावं देशाची या ठिकाणी नमूद आहेत संविधानामध्ये. मग नेमकं नाव काय देशाचं, इंडिया नाव आहे का भारत नाव आहे, नेमकं कळलं पाहिजे. नाही तर दोन्हीचाही उल्लेख या ठिकाणी दिसून येतो. मग नेमकं देशाचं नाव काय असा क्वेश्चन येईल आपल्या मनामध्ये की इंडिया नाव आहे आपल्या देशाला का आपल्या देशाचं नाव भारत असं दिलेलं आहे. मग कळलं पाहिजे इंडिया दॅट इज भारत हे दोन्हीही देशाचीच नाव आहेत आपलं. असं नाही की ह्यापैकी फक्त एकच कुठलं जर असेल म्हणजे आपण म्हणतो ना एक मूळ नाव असेल आणि एक उपनाव असेल, असं काही नाही या ठिकाणी. दोन्हीही देशाची मूळ नावच आहे. मग असे दोन नावं का केली, इंडिया पण लिहिलं गेलं आणि भारत पण लिहिला गेला, असं दोन दोन देशाला नावं का ठेवले आपल्या, काय आवश्यकता काय होती, दोन नावं ठेवायची आवश्यकता काय देशाला. मग एक काय झालं होतं, एक वाद होता. म्हणजे वाद म्हणजे खूप मोठा वाद नाही, छोटासा वाद होता. ॲज एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये एखादं लेकरू जन्मतं त्यावेळेस त्याचं नाव ठेवायचं असतं. काही जण नाव सांगतात त्याचं नाव विकास ठेवा, एक नाव घेतलं आपण XYZ विकास हे जे एक्झाम्पल म्हणून नाव घेतलं. आणि काही जणांनी नाव सांगितलं की त्याचं नाव अमोल ठेवा. आता विकास असेल किंवा अमोल असेल दोन्ही काही नावच आहेत. मग दोघांमध्ये थोडासा वाद होतो. म्हणजे फॅमिलीमध्ये म्हणजे नातेवाईकांमध्ये असेल किंवा आपली फॅमिली असेल किंवा आपले नातेवाईक असेल त्यांच्यामध्ये थोडासा वाद असतो. काही जणांचं म्हणणं असतं विकास ठेवा, काही जणांचं म्हणणं असतं अमोल ठेवा. मग ह्यामध्ये काय होतं की विकास पण मग दोन्ही नावं ठेवले जातात. मग ज्याला विकास म्हणायचं तो विकास म्हणेल, ज्याला अमोल म्हणायचं तो अमोल म्हणेल. मग आणि अशा पद्धतीने आपला वाद जो आहे तो या ठिकाणी सोडवतो. हे झालं आपल्या फॅमिलीचा मुद्दा लहान असतो. या ठिकाणी प्रश्न देशाचा आहे. मग देशाबद्दल पण असा वाद झाला होता संविधान सभेमध्ये काय झालं की देशाचं नाव काय ठेवायचं. संविधान आहे आपण बनवूयात संविधान देशाचं, पण देशाला नाव पाहिजे ना काय. जसं की अनेक देशांचे वेगवेगळे त्यावेळेस नावं होती. मग तसं आपल्या देशाला नाव काय असं त्या ठिकाणी मुद्दा उठला. मग ह्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलं, काही लोक होते त्यामध्ये, त्यांचं म्हणणं होतं की देशाचं जे काही प्राचीन नाव जे आहे, जुनं नाव जे आहे, ज्याला आपण भारत म्हणतो, ते नाव असंच चालू असावं. यामध्ये कोणताही बदल होऊ नये. देशाचं जुनं नाव आहे, प्राचीन नाव आहे आणि ही प्राचीन गोष्टी ज्या त्या आपल्याला जपल्या पाहिजेत. आणि त्यामुळे देशाचं जे काही जुनं नाव आहे, ज्याला आपण देशाचं जुनं नाव ज्याला भारत म्हणतो आपण, तेच कायम असू द्यावं असं म्हणणं होतं. मग काही लोकांचं म्हणणं होतं की एक आधुनिक नाव असावं देशाला. आता देश जो आहे तो 21व्या शतकात चाललेला आहे आपला, आणि 21व्या शतकामध्ये प्रवेश आपला देश जो आहे ते करेल भविष्यामध्ये. आणि 21व्या शतकामध्ये असं जुनं नाव किंवा प्राचीन नाव ठेवण्यापेक्षा थोडंसं युनिक, ज्याला नवीन म्हणतो आपण, मीन्स इंडिया हे नाव असू द्यावं असं काही लोकांचं म्हणजे संविधान सभेतील सदस्यांचं म्हणणं त्या ठिकाणी होतं. मग यातून दोन वाद झाले की एक प्राचीन नाव ठेवायचं का देशाचं आधुनिक नाव ठेवायचं. मग हा वाद सोडवला संविधान सभेने काय म्हटलं की भांडू नका, आपल्याला या ठिकाणी देशाचं संविधान लिहायचं आणि लहानसहान गोष्टी घेऊन भांडणं या ठिकाणी चांगलं नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की देशाला दोन्हीही नावं असतील. इंडिया दॅट इज भारत म्हणजे इंडिया म्हणजेच भारत असेल या ठिकाणी सांगण्यात आलं. म्हणजे इंडिया पण नाव देण्यात आलं देशाला आणि भारत पण नाव देण्यात आलं. मग तुम्ही शासकीय जे काही डॉक्युमेंट असतात, कागद असतात, त्या ठिकाणी असंही असतं इंडियन गव्हर्नमेंट असंही लिहिलेलं असतं आणि भारत सरकार असं पण लिहिलेलं असतं. पण दोन्ही डॉक्युमेंट मग हे योग्यच आहे, हे शासकीयच मानतो आपण का त्या ठिकाणी अशा पद्धतीने संविधानामध्येच त्याचा उल्लेख आहे. म्हणजे मग ह्यातून आपल्याला कळलं संविधानाचा भाग 1, त्यातून आपल्याला देशाचं नाव कळलं. मग काय झालं, आपल्या देशाचं नाव इंडिया पण झालं आणि आपल्या देशाचं नाव भारत जे आहे ते पण ह्या ठिकाणी ठेवण्यात आलं. हे झालं कळलं. मग हे पुढचं काय, शाल बी युनियन ऑफ द स्टेट. शाल बी युनियन ऑफ द स्टेट म्हणजे काय की याचा अर्थ काय सांगतो पहिल्यांदा. शाल बी युनियन ऑफ द स्टेट म्हणजे काय, हा इंडिया दॅट इज भारत म्हणजे इंडिया म्हणजेच भारत हा एक राज्यांचा संघ असेल, राज्यांचा संघ असेल, संघ असेल. हे व्यवस्थित लिहून घ्या पहिल्यांदा, मग मी ह्याचं पुढचं सांगतो. हे व्यवस्थित इंग्लिश मध्ये पण वाक्य द्या. काही वेळेस इंग्लिश मध्ये येईल असं नाही की सगळ्या वेळेस मराठीमध्येच वाक्य येईल. क्वेश्चन या ठिकाणी एखाद्या वेळेस MPSCला वाटलं किंवा पोलीस भरतीला वाटलं की हे जे काही वाक्य आहे हे इंग्लिश मध्ये टाकून बघूयात काय होतंय.
मग त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला थोडं का होईना, लय नाही, आपल्याला काही या ठिकाणी PhD करायची नाही, पण या ठिकाणी थोडं का होईना इंग्लिश जे आहे ते व्यवस्थित समजायला पाहिजे. त्यामुळे हे वाक्य आहे तसं लिहून घ्या की इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ द स्टेट, म्हणजे आणि खाली या कंसामध्ये इंडिया म्हणजेच भारत हा एक राज्यांचा संघ असेल. हे तुम्हाला व्यवस्थित कळलं. मग हे काय राज्यांचा संघ असेल म्हणजे काय, मग ही आहे शासन पद्धती, युनियन ऑफ द स्टेट. एवढा हा जो काही दोन शब्द आहेत, तीन शब्द आहेत, युनियन ऑफ द स्टेट म्हणजे काय, राज्यांचा संघ असेल, राज्यांचा संघ असेल. मग ह्यातून आपल्याला काय कळालं, शासन पद्धती. मग ह्यातून काय शासन पद्धती म्हणजे काय आपल्याला कळलं. आपण मी मागच्या वेळेस अनेक व्हिडिओ मध्ये सांगितलंय की आपल्या देशामध्ये कशा पद्धतीची व्यवस्था आहे. आपल्या देशामध्ये संघात्मक शासन पद्धती, संघात्मक शासन पद्धती ही आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे. दोन पद्धती असतात जगामध्ये, एक असते एकात्मक शासन पद्धत आणि एक असतं संघात्मक शासन पद्धत. मग आपल्या देशामध्ये कोणती शासन पद्धती आहे, संघात्मक शासन पद्धत. मग तुम्हाला ह्या ठिकाणी दिसून येते, या ठिकाणी कुठेही संघ ह्या शब्दाचा उल्लेख जो आहे तो संघात्मक शासन पद्धती त्याचा उल्लेखच दिसून येत नाही. या ठिकाणी काय दिसतं, राज्यांचा संघ असेल हा शब्द आहे, संघात्मक शासन पद्धती असेल असं या ठिकाणी दिलेलं नाही. मग ह्यामध्ये काय असं काय दिलं, आपण सगळेजण म्हणतो की आमचा देश जो आहे तो संघात्मक शासन पद्धतीने चालतो, पण या ठिकाणी संघात्मक शासन पद्धती हा जो काही शब्द आहे हा कम्प्लीट तुम्ही संविधानाचं पुस्तक बघून घ्या, हा संघात्मक शासन पद्धती हा शब्द तुम्हाला कुठेही दिसून येत नाही. दिसून येतो हा शब्द राज्यांचा संघ असेल. मग असं का लिहिलं, मग असं लिहिलं म्हणजे काय आपल्या देशामध्ये संघात्मक शासन व्यवस्था नाही का, आहे. आपल्या देशामध्ये संघात्मक शासन पद्धतीच आहे, फक्त हा शब्द न लिहिता आपल्या संविधान सभेने हा शब्द घेतलेला. काय घेतलेला आहे, संघात्मक शासन पद्धती हा शब्द घेतलेला नाही. का घेतला नाही हेही सांगतो. मग त्याऐवजी काय घेतलं, म्हणजे समानार्थी शब्द म्हणण्यापेक्षा थोडासा त्यामध्ये काही गोष्टी अशा होत्या की हा शब्द मुद्दामूनच आपण घेतला नाही, हा शब्द टाळला या ठिकाणी आणि घेतला काय, राज्यांचा संघ असेल म्हणजे युनियन ऑफ द स्टेट. स्टेट म्हणजे राज्य, युनियन म्हणजे संघ, म्हणजे एक राज्यांचा समूह किंवा राज्यांचा संघ असेल त्या ठिकाणी सांगितले. मग यातून काय कळलं, एवढ्या गोष्टी ते व्यवस्थित कळल्या. मी सांगतो आता पुढं की असा काय शब्द आपण घेतला नाही. संघात्मक शासन पद्धती हा आपण म्हणतो, पण हा शब्द न घेता राज्यांचा संघ असा काय शब्द घेतला हे मी सांगतो. पण हे एवढं कळलं की संविधानाच्या भाग 1 कलम 1 मध्ये काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. मीन्स इंडिया दॅट इज अ भारत शाल बी युनियन ऑफ द स्टेट असे या ठिकाणी सांगितलेले. हे कलम 1 मध्ये सांगितले. त्यातून दोन गोष्टी कळल्या आपल्याला. एक म्हणजे देशाचं नाव इंडिया आणि भारत, हे दोन नावं वेगवेगळे का घेतले हे देखील समजलं. त्यानंतर आपल्या देशामध्ये शासन पद्धती, आपल्या देशामध्ये कोणती शासन पद्धती की म्हणजे संघात्मक शासन व्यवस्था आहे ती आपल्या देशामध्ये या ठिकाणी दिसून येते. मग आता मी सांगतोय की पुस्तक हे व्यवस्थित लिहून घे. आणि जर काय स्क्रीनशॉट जे ते काढत बसतात, तुम्ही जे काही काढता ना स्क्रीनशॉट जे काही काढतात ती चुकीची पद्धत. मला एक सांगा, किती जण हा आपल्या लेक्चर झालं व्यवस्थित बघतात आणि ह्याचं स्क्रीनशॉट काढून झालेलं ते व्यवस्थित लिहून काढतात? कोणीच लिहून काढत नाही. 99% लोक मुले लिहून काढत नाही. एकदा फोटो काढला की मग त्याचं काहीच नाही, मग त्याचं ते काही लिहून काढलं जात नाही. मग फोटो मोबाईल हँग पडतो काही दिवसात, मग फोटो सगळे डिलीट करून केले जातात. मग अशा गोष्टी घडतात आणि मग पुन्हा काही नोट्स नाहीत आपल्याकडे. मग हे जे आहे ते आहे तसं वही, आपले लेक्चर चालू आहे झालं म्हणलं की वही घेऊन बसायची. वही मध्ये सगळ्या गोष्टी जे आहेत ते एका वहीमध्ये लिहून काढा. पॉलिटीसाठी वेगळी वही बनवा, भूगोलासाठी वेगळी वही बनवा, विज्ञानासाठी वेगळी वही बनवा, चालू घडामोडीसाठी वेगळी वही बनवा. असे एक जाऊ दे ना 5-6 वह्या. 5-6 वह्या म्हणजे 300-350 रुपयाचे नोट्स मिळत असतील, ते पण आपण बनवलेले. मला एक सांगा, तुम्ही स्वतःवरती जास्त विश्वास ठेवता का वेगळ्या व्यक्तीवरती? कधीही व्यक्ती स्वतःवरती जास्त विश्वास ठेवतो ना, पण कारण त्याने सांगितलं म्हणून त्याच्यावरती जास्त विश्वास आहे. त्यामुळे कधीही सेल्फ ज्याला म्हणतो आपण की स्वतःवरती विश्वास जो आहे, आत्मविश्वास जो आहे, आत्मविश्वास म्हणजे काय, स्वतःवरती असलेला विश्वास हा जास्त असावा अन्य लोकांपेक्षा. हा बाकीच्यांवरती विश्वास ठेवू नका असं नाही, ठेवा, पण जास्तीत जास्त स्वतःवरती विश्वास पाहिला. आणि ज्यावेळेस आपण असं म्हणतो की ज्यावेळेस आपण एखादी व्यक्ती, मग ते युद्ध असेल किंवा कोणती एक्झाम असेल, ज्यावेळेस एखादी व्यक्ती आत्मविश्वास गमवते त्यावेळेस ती कुठेही जिंकू शकत नाही. कुठेही जावं, कुठेही ती जिंकू शकत नाही. भले एखाद्या तुम्ही आता झालं असेल तुमचं किंवा तुमचं BA ला असेल, तुम्ही BCom ला असेल किंवा कम्प्लीट झालेलं असेल,
त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल की तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे आत्मविश्वास असतो त्यामुळे तुम्ही हे BA BCom BSc काय असेल ते XYZ कुठलेही काही असेल तुमचं ते तुम्ही कंप्लीट केलेले आहे. पण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वास ती व्यक्ती गमवते त्यावेळेस तिला एखाद्या 5वी 6वीचा एक्झाम द्या, त्याला एखादी क्वेश्चन पेपर आणून द्या, ते सोडवणं पण त्याला अवघड जातं. का? त्याला येत नाही असं नाही, त्याला येत नसतं सगळ्या गोष्टी, पण आत्मविश्वासाची कमी. त्यामुळं जेवढं काही या ठिकाणी आहे ते व्यवस्थित तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा, तुमच्या शब्दात लिहून काढा. आणि असं नाही की इथले शब्द वापरले पाहिजे, तुम्हाला जसं वाटतं, तुम्हाला जसं समजलेलं आहे, पण योग्य असावं, ते चुकीचंच नसावं, जसं समजलेलं आहे त्या तुमच्या भाषेमध्ये त्या गोष्टी ज्या ते तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. कळलं? आता हे कळलं का? आता त्या गोष्टी ज्या ते व्यवस्थित लिहून घ्या. आणि त्या पुढेच आता मी सांगतो की देश जो आहे तो कशा पद्धतीने चाललेला आहे. देशाचं नाव जे इंडिया हे कळलेलं आहे, शासन पद्धती संघात्मक शासन पद्धती आहे, आणि कलम 1 जे आहे ती व्यवस्थित लक्षात घ्या. मग आता संघात्मक शासन व्यवस्था जी आहे हे नाव का घेतलं नाही आपण? या ठिकाणी राज्यांचं संघ असं का नाव घेतलं आपण, हे पण माहिती पाहिजे. म्हणजे आपल्या देशामध्ये संघात्मक शासन व्यवस्था जे हे नाव न घेतं राज्यांचं संघ असं का घेतलं? त्या ठिकाणी आपल्यामध्ये संघात्मक शासन हे नाव घेतलं नाही आपण, हे नाव घेतलं नाही, पण आपली पद्धत कशी हीच आहे. त्याऐवजी आपण काय घेतलं? राज्यांचा संघ किंवा राज्यांचा समूह म्हणतो काही असेल, हा शब्द या ठिकाणी घेतलेला आहे. राज्यांचा संघ किंवा राज्यांचा समूह जो आहे या ठिकाणी घेतलेला, हा घेतलेला आपण संविधानामध्ये ह्याचा उल्लेख आहे. त्याचा उल्लेख आहे आपल्या संविधानामध्ये दिसून येत नाही. मग का असं का झालं माहिती पाहिजे. काय झालं? हे जे काही ह्याची दोन कारणं जे आहेत ते संविधानाची, ज्यांना आपण पिता म्हणतो, संविधानाची ज्यांनी संविधान बनवलं ते म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे, आणि ह्याचे दोन कारणं सांगितली. किती? 2. ह्याची दोन कारणं सांगितली की आपण असं का केलं की या ठिकाणी संघात्मक शासन व्यवस्था आपल्या देशात असून आपण संघात्मक शासन व्यवस्था हे नाव न घेता राज्यांचं संघ किंवा राज्यांचा समूह असं या ठिकाणी नाव का घेतलं? म्हणजे असा बदल का केला आपण, किंवा हे नाव न घेता हे नाव का घेतलं आपण, किंवा असा उल्लेख न करता असा उल्लेख का केला आपण संविधानामध्ये? तर याची दोन कारणं जे ते डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले. मग काय आहे ते देखील सांगतो. यामध्ये त्यांनी सांगितलं, पहिला म्हणजे आपला जो काही देश आहे तो USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जो आहे तसं बनलेला नाही. आता USA मध्ये काय झालेलं आहे? USA आता आपल्याला वाटतो किती मोठा देश आहे, किती ताकद आहे. काय काही दिवसाआधी ह्याच्याकडे काहीही ताकद नव्हती. ज्यावेळेस मग USA मध्ये काय झालं की USA मध्ये किती स्टेट आहेत, किती राज्य आहेत माहिती आहे? सध्या आपल्याला ह्या ठिकाणी 50 राज्य जे ते USA मध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. मग हे जे 50 स्टेट आहेत त्यामध्ये काय होतं की हे खूप लहान होते, यांच्याकडे पैसा नव्हता, सैन्य शक्ती यांच्याकडे काही नव्हती. मग ह्यांनी काय केलं की या 50 जणांनी ह्या 50 जणांमध्ये एक ॲग्रीमेंट, एक तह जो आहे तो ह्या ठिकाणी झाला, त्या 50 जणांमध्ये झाला, आणि एक ॲग्रीमेंट केलं सगळ्यांनी मिळून, आणि त्या ॲग्रीमेंटच्या साह्याने ते एकत्र जे ते आले आणि त्यांचं युनियन बनलं. यू म्हणजे काय? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. यू म्हणजे युनियन, स्टेट म्हणजे राज्य, आणि ए म्हणजे अमेरिका. म्हणजे अमेरिकेमध्ये 50 राज्य जे 50 स्टेट जे ते एका ॲग्रीमेंटच्या साह्याने त्या ठिकाणी एकत्र जे ते आलेले आहेत. पहिली गोष्ट. मग त्यामुळे मग काय वाटलं की एखाद्या समजा भविष्यामध्ये किंवा कधीही या 50 पैकी समजा एकाला वाटलं की नको USA मध्ये, आपल्याला USA मध्ये नको, आपण आपलं वेगळं होऊयात यापासून. मग त्याला कोणीही थांबवू शकत नाही USA मध्ये. लगेच त्याला वाटलं तू वेगळा होऊ शकतो का? तू युनियन आहे, संघ आहे त्या ठिकाणी. आणि संघ बनतो कसा? एका ॲग्रीमेंटच्या साह्याने, एका तहाच्या साह्याने जो तो ह्या ठिकाणी बनत असतो. मग USA ला वाटलं, USA मध्ये एखादा स्टेट आहे, एखादं राज्य आहे, त्याला वाटलं की आता ह्यापुढे USA मध्ये खूप दिवस झाले, USA मध्ये नको, आता आपण US सोडून देऊयात आणि आपलं वेगळं जे आहे, आपला वेगळा देश आपण बनवूयात, असं त्या USA मधल्या किंवा अमेरिकेतल्या कोणत्याही राज्याला वाटलं तर तो त्या ठिकाणी बनवू शकतो. मग पण आपल्या देशामध्ये जसं झालंय का? आपल्या देशामध्ये सध्याला किती आहेत? 28 घटक राज्य आहेत, 28, आणि 8 जे आहेत ते केंद्रशासित भाग आहे आपल्या देशामध्ये. केंद्र आहे आणि हे राज्य आहे. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित भाग जो आहे त्या ठिकाणी दिसून येतो.
मग कधी झाले का असं ॲग्रीमेंट झाले का आपल्यामध्ये पुण्यामध्ये की आपण हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि एक ॲग्रीमेंट झालेले आपल्यामध्ये आणि त्यामुळे आपण एकत्र या ठिकाणी आलेलो असं कधीच झालेलं. आपला देश हा पहिल्यापासून अखंड होता आणि आज देखील दुसरा अखंड आपला देश तो या ठिकाणी दिसून येतो आणि मग तसं त्यांच्यामध्ये झालेलं आहे. मग युनियन कधी बनतं? आता संघटना असते. संघटना कधी बनत असते? ज्यावेळेस एक 10, 20, 50 काय असतील 500 असतील त्यावेळेस ते लोक येतात आणि त्यांच्यामध्ये काही ॲग्रीमेंट जे आहे ते होत असतं आणि त्यावेळेस ती संघटना स्थापन होते. पण तसं आपल्यामध्ये नाही. आपल्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं ॲग्रीमेंट जे आहे ते झालेलंच नाही. त्यामुळे आपण संघ शासन व्यवस्था आहे आपल्यात. संघात्मक हा शब्द आपण त्या ठिकाणी लिहिला नाही. त्यामुळे त्यासोबत त्या ठिकाणी कसं आहे की एखाद्याला वाटलं की USA मध्ये वाटलं की आपण USA ला म्हणजे अमेरिकेला सोडून वेगळं व्हावं, तसं त्या ठिकाणी होता येतं. आपल्या देशामध्ये होता येतं का? तसं होता येत नाही. कुणालाही उद्या वाटलं की समजा एखादा भाग आहे आपल्या देशाचा, त्याला वाटलं की आपण इंडियामधून वेगळं होऊया, इंडियामध्ये नको असं वाटलं, त्या ठिकाणी होत नाही, चालत नाही तसं म्हणून. का? आपल्या देशामध्ये कोणतेही ॲग्रीमेंट झालेलं नाही. हा अखंड देशाचा हिस्सा आहे. हा कोणताही भाग असेल, जम्मू काश्मीर पासून खाली तमिळनाडू आणि इकडेच आपला गुजरात पासून इकडेचा अरुणाचल भाग आहे, हे सगळं काय एक अखंड देश आहे आपला. किंवा ह्या इकडेच आपला अंदमान निकोबार असेल किंवा लक्षद्वीप असेल, हा कसा आहे अखंड भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या ठिकाणी एक म्हणजे आपल्या USA पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्यामध्ये कोणतेही ॲग्रीमेंट झालेले नाही. आणि एक आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये कोणत्याही राज्याला कोणताही असो, कोणताही म्हणजे कोणत्याही राज्याला वेगळा होता येत नाही. वेगळा होता येत नाही. होता येत नाही. म्हणजे कोणत्याही राज्याला वेगळा होता येत नाही. म्हणून आपल्या बाबासाहेबांनी सांगितलं की संघात्मक शासन व्यवस्था हा शब्द घेतला नाही आपण. त्या ठिकाणी राज्यांचा संघ समूह असा ह्या ठिकाणी शब्द जो आहे तो आपण घेतलेला आहे. कळलं? संविधानाचा भाग 1 कलम 1 मध्ये कळलं की या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ द स्टेट. म्हणजे इंडिया जो आहे म्हणजेच भारत जो आहे तो एक राज्यांचा संघ असेल किंवा राज्यांचा समूह असेल, त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आणि हे व्यवस्थित कळलं. आजचा जो काही लेक्चर आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला संपतं. असेच नवीन लेक्चर जे ते व्यवस्थित पाहण्यासाठी आजचं जे काही चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब जे ते करून ठेवा. आणि काय केलेलं आहे आपले यूट्यूब चॅनल जे काही इथं तुम्हाला शिकवलं जातं, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन वाले असतील, जे काही शिकवलं जातं त्यांना एक MCQ येतात, ज्याला आपण क्विज म्हणतो, यूट्यूबला येतात. ते व्यवस्थित सोडवा. ज्यामुळे तुम्ही ते सोडवलं की तुम्हाला ह्या ठिकाणी जास्तीत जास्त जो आहे त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला रिव्हिजन जे आहे ते व्यवस्थित तुमचं त्या ठिकाणी होईल. त्यामुळे हे व्यवस्थित ऐका, हे लिहून घेत जावं. आणि ह्याची जी काही लिंक आहे आपल्या यूट्यूबची जी काही लिंक आहे ती सगळ्या मुलांना पाठवा. जेवढे काय तुमच्या ओळखीचे जे ह्या मुलांना अभ्यासाची आवश्यकता आहे किंवा ज्यांना मोठमोठ्या फिया देणं शक्य नाही पण शिकण्याची इच्छा आहे किंवा आवड आहे, त्यांना ही आपली यूट्यूबची लिंक पाठवा. त्यांनाही त्याचा फायदा जो आहे तो नक्की होईल. ओके, धन्यवाद.